काय झालं? थँक्यू. थँक्यू. काय केस पुसून देतोय म्हणून? नाही, फक्त केस पुसताय म्हणून नाही. तुम्ही आज माझ्यासाठी जे काही केलं ते आपल्या नवऱ्याने सुद्धा करावं असं प्रत्येक बाईला वाटत असतं. आपल्या नवऱ्याने आपल्याबरोबर वेळ घालवावा, रोजपेक्षा वेगळा काहीतरी दिवस, स्पेशल काहीतरी करावं असं सगळ्याच बायकांना वाटत असतं. बायकांना नवऱ्याबरोबर पावसात भिजायचं असतं, हिंडायचं असतं. पण कधीतरी पैशांसाठी किंवा जबाबदारीच्या ओझ्यामुळे ना नवरे हे सगळं करायला विसरतात. स्वतः तर चौकटीतलं आयुष्य जगतातच, पण बायकांना सुद्धा चौकटीतच ठेवतात. पण सर, तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही आज माझ्यासाठी जो वेळ काढलाय त्यासाठी थँक्यू. तुम्ही आज माझ्यासाठी जो काही वेळ काढलात त्यासाठी थँक्यू. आणि सॉरी. थँक्यू कळलं मला, पण सॉरी का? आधी मी तुम्हाला खडूस समजायचे, कडू कारलं पण म्हणायचे. माझा ना गैरसमज झाला होता तुमच्या बाबतीत. पण आता मला समजलंय की तुम्ही तसे नाही आहात. मी चुकले. नाही राणी, आणि तू कधीच चुकीची नव्हतीस, आजही नाहीयेस. चुकीचा मी होतो, खूप चुकीचा वागलोय तुझ्याशी. आज जो हा तुझ्या समोर बसलाय ना, हा बदललेला इंद्रजित आहे, ज्याला तू बदललास. तू शिकवलंयस मला की आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांचं मन जपणं, त्यांच्यावर प्रेम करणं किती महत्वाचं असतं. मला माहिती तू घेणार नाहीस, पण या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं राणी, फक्त तुला. हे बघा सर, तुम्ही कशामुळे कोणामुळे बदललात हे काय मला माहित नाही. पण आता मला एवढंच माहिती आहे की आता माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझ्याबरोबर कधीच काही चुकीचं वागणार नाही, काहीच चुकीचं घडू देणार नाही. तुम्ही आता फक्त माझे होऊन राहाल. आय प्रॉमिस, मी आता फक्त आणि फक्त तुझाच होऊन राहणार आहे.
बरं हे घेऊन जा, थोडी नाचणी मिक्स कर, हे मी घेऊन आले. हो. सावकाश, अशी पटकन बसायचं नाही आता या अवस्थेत. हो. बरं आता पोट दिसायला लागल्या, त्यामुळे आता जास्त काळजी घ्यावी लागेल काय. आणि हा, आता रेग्युलर चेकअप्स पण करायला हवेत. बरं मला सांग, आता पुढचं चेकअप कधी आहे? आई, चेकअपचं मला काहीच माहिती नाही हो. होतं असं नसतं माहीत, काळजी करू नकोस. आपण एक काम करू, आजच जाऊयात चेकअपला. एक काम कर, तू तयारी कर, आपण निघूयात मग. अयो, तुम्हाला कशाला उगाच त्रास? मी एकटी जाऊन येते ना. नाही नाही, एकटी अजिबात जायचं नाही, अशा अवस्थेत तर नाहीच नाही. तू एक काम कर, राणीला घेऊन जा. बरं झालं आलीस. एक काम कर, आता सगळी कामं बाजूला ठेव, आधी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घे आणि हिला चेकअपला घेऊन जा त्यांच्याकडे. ठीक आहे. उर्मिला ताई, तुम्हाला चालेल ना मी सोबत आलेलं? मालती आई म्हणतात म्हटल्यावरती ये तू. येते मग. राणे, येऊ का ग? आई, अगं ये ना. कशी आहेस तू? मस्त. ये बस. हा, बस इकडे. हाय. आज कसं काय येणं केलं आई? तू पारसात झाड लावलं होतंस ना पपईचं, हा, त्या झाडाला पपई आल्या पिकल्या त्या. मग म्हणलं तुझ्याकडे घेऊन यावं. हे बघ. अरे वा, काय सांगतेस? अगं होय, म्हणलं जिनं झाड लावलंय पपईचं तिलाच पहिली पपई खायचा मान दिला पाहिजे का नाही, म्हणून घेऊन आले. तू बी खा आणि ह्या सगळ्यांना बी दे. हो हो, लगेच कापते. तू बस. काप बाई, म्हणजे खातील सगळीच. छान आहे पपई, मस्त पिकली आहे ग. मस्त आहे ना पपई. मला पपई खूप आवडते. पण खूप आवडत असली तरी तुला पपई खाता येणार नाही. का? आता का काय, गरोदर बाईनी पपई खायची नसते. होय, नसते खायची. बरं तुम्ही बसा, मी फक्त जरा दळण्यासारखं करून आले. आई, आई, काय? अगं, अशी का बघतेस तू त्यांच्याकडे? राणे, मला काही वाटत नाही बरं का, ही बाई गरोदर असाल म्हणून. काय? अगं आई, काही काय बोलतेस? सगळेजण म्हणालेत की ते प्रेग्नेंट आहेत. त्या स्वतः सांगतायत ते प्रेग्नेंट आहेत. आता तुला जास्त कळतं का मला कळतं? हा, आणि हे बघ, गरोदर बाई असते ना, तिच्या तोंडावर जरा चकाकी असते, तेज असतं, आणि जरा अंगावर बारीकशी सूज पण असते. या दोन्हीतलं हिच्या अंगावर काय दिसतंय का तुला? मला नाही वाटत ही गरोदर आहे म्हणून. अगं, काही काही बायकांचं नाही दिसत. काही काय बोलते तू? शांत बस. पण राहिलं. ऐका, काय झालं? काय नाही. हॅलो एव्हरीबॉडी. अरे तनिषा, बस बस, ये. हाय. बस बस बस, पपई खा. आणि मला नाही आवडत पपई. अरे चा, अहो, असं काय करता? आवडेल तुम्हाला.
आमच्या घरची पपई आहे. आत्ता आईने आणली, ताजी ताजी आहे मस्त. खाऊन तर पहा. घेते, पण त्याआधी माझं तुम्हा सगळ्यांकडे एक काम होतं. काम? कसलं काम? मी इंद्रासाठी एक सरप्राईज पार्टी प्लॅन करते. अरे तनिषा, तू कधी आलीस? आय जस्ट केम आबा. तू पार्टीचं काय म्हणत होतीस? हा, मी हे म्हणत होते की इंद्राने जिद्दीनं फॅक्टरी मिळवली. मी पण माझं काम सुरू करते. एव्हरीथिंग इज हॅपनिंग अकॉर्डिंग टू द प्लॅन. सेलिब्रेशन व्हायला नको का? एक स्मॉल पार्टी परमिशन हवी होती तुमची. नाही, तू म्हणतेस ते पटले मला आणि परमिशन आहे. सेलिब्रेशन व्हायलाच हवं. करा पार्टी. थँक्यू सो मच आबा. आबा, अजून एका गोष्टीची परमिशन हवी होती. बोल ना. पार्टीमध्ये ड्रिंक्स असतील तर चालेल ना? ड्रिंक्स? मग तुमच्या तरुणांची इच्छा असेल तर ठीक आहे. पण जे काही कराल ते बेतानं करा, भान ठेवून करा. आय नेव्हर डिसअपॉइंट यू, प्रॉमिस. मग मी तयारीला लागते. ओके. वा, चला या निमित्ताने छान पपई खाऊया. घ्या आबा, घ्या. पपई एकदम आज आता. थँक्यू. थँक्यू. घ्या. छान गोड आहे. जस्ट वेट अँड वॉच. आता पार्टीमध्ये मी काय करते ते बघच. काय काय झालं? असं दारात उभं राहून काय बघताय? काय काय नाही. तू एवढी रेडी वगैरे झालीस, आपण कुठे चाललोय का? सगळं सांगते, पण तुम्ही आता बरोबर तयार व्हा. बाहेर व्हायचं म्हणजे आपण कुठे बाहेर चाललोय का? किती प्रश्न विचारता सर तुम्ही. आता तू उत्तर देत नाहीस तर प्रश्न तर विचारणार ना मी. सांग ना. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. कसलं सरप्राईज? आता ते तुम्ही तयार झाल्यानंतर कळेल ना. धरा आता. सांग ना मला एक्झॅक्टली काय. मी सांगते सगळं. अगं पण सांगायला काय problem आहे रेडी तुला? व्हा, उशीर करू नका. लवकर आवरा बरं का आता. ऐक ना, मी काय म्हणतोय, आपण एक्झॅक्टली काय करतोय ते तर अरे, सांग. तुम्ही शर्ट पण नाही घातलेत अजून. बघू इकडे जा. चला या. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते, पण मी म्हंटल ना सरप्राईज आहे.
पण सांगितलंच तसं मी पण काहीतरी प्लॅन करतो ना. आपण बाहेर चाललोय का कुठे? हो पण सरप्राईज जर मी सांगून टाकलं तर ते सरप्राईज कसं बरं राहील? आणि किती प्रश्न विचारता हो तुम्ही? हा सांगतो तुला मी रोज रोज मागतो तुला का तुझ्यामध्ये वाहतो जरा का सांगना का सर करी हे नजारे तुझे दूर मी तरी हे इशारे तुझे ओढ लागते का सांगना काय झालं? बेचैनया जीवाची तू आस आहे ना तुझी वही माझा तू श्वास आहे ना तू चांदवा आभाळ मी तू चांदवा आता काय वाजतंय? तू दिलेलं स्मार्ट वॉच वाजते. झालो तुझा सांगतो तुला मी रोज रोज मागतो तुला का तुझ्यामध्ये याला काय झालं? हे का वाजतंय? का सांगना जवळच ना माझ्या. कदाचित माझ्या हार्टबीट्स वाढले असतील आणि वाजत असेल ते. अच्छा, मग कळलं का तुम्हाला? माझ्यापासून जरा लांब राहा, नाहीतर हार्टबीट्स वाढतील ना तुमच्या. हा मखमली स्पर्श होता तुझा माझ्या हार्टबीट्स वाढल्या तरी चालेल. मी साऱ्या जगात मी तुझ्यापासून लांब नाही राहणार. आता मला जरा स्वप्नांच्या बाहेर तू भेटना या प्रेमाची मला झाली नशा ना होश राहे जराही मला इतकेच हे मागतो मी तुला माझी होणी आता तू राहना सांगतो तुला मी रोज रोज मागतो तुला का तुझ्यामध्ये वाहतो जरा का सांगना बेचैनया जीवाची तू आस आहे. इंद्रा, परत डिस्टर्ब केलं असेल ना मी? नाही, सगळे वाट बघतायत तुझी. सरप्राईज आहे ना तुझ्यासाठी. चलो. हो, तू थांब ना. म्हणजे तू जा पुढे, मी येतो. अरे थांब कशाला? हो पुढे चल. माझं तनिषा काय आहे? कुठे चालणार? अरे चल ना, चल. कम अगं. कम 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 विथ मी. चल. अगं पण हे ओ माय गॉड. हे सगळं कोणी केलं आणि कधी? हे सगळं तनिषा मॅडमनी केलंय. तिला तुला सरप्राईज पार्टी द्यायची होती. सरप्राईज पार्टी? कशासाठी? इंद्रा, आता सगळं तुझ्या आयुष्यात चांगलं होतं, अगदी तुझ्या मनाप्रमाणे. तुला तुझी फॅक्टरी परत मिळाली, तुम्हा सगळ्यांना तुमच्या हक्काचं घर परत मिळालं. आपण आता एकत्र काम सुद्धा करतोय. बट अनफॉर्च्युनेटली आपल्याला ते सेलिब्रेटच करता नाही आलं. म्हणून हे सगळं प्लॅन केलं. So Indrajit Mahadik, without wasting a minute, please do the honors of cutting the cake.
ओके इंद्रा, cut the cake ना. Everybody is waiting. Please. राणी अजित, हा म्युझिक. हो हो पार्टीमध्ये डान्स झालाच पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. आलोच मी. वा 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 बस छान चॉईस आहे तुझा. चल बस बसूया आता. दमलो आलोच मी. कित्येक वर्ष नसतो ना आपण. ईशा आई आबांना आवडणार नाही ड्रिंक्स वगैरे. मी परवानगी घेतलीये मी आबांची. रिलॅक्स, मी सगळ्यांसाठीच ग्लास भरणार आहे. हे नाही नाही सगळ्यांसाठी भर पण राणीसाठी नाही. हा हां का? सगळ्यांनीच एन्जॉय करायचं ठरवलं ना, घेऊ दे ना तिला पण. तनिषा ऐक ना, तिला सवय नाही आहे ह्या सगळ्याची, तिच्यासाठी नको. ओव्हर रिॲक्ट करतोस तू. वाईनमध्ये कमी पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल असते, तुला माहिती आहे ना सगळं. आय नो बट स्टील मला असं वाटतं काही गरज नाही आहे ह्याची. रिलॅक्स, काही होणार नाही. राणी, एक घोट घे. तुला जर वाटलं तुला आवडलं नाहीये तर ठेवून दे. सिम्पल. घे. आपण घे ग घे. घे, काही होत नाही. घे अगं, घे ना, काही होत नाही. रिलॅक्स, काही म्हणत नाही तो. घे घे घे.